नमस्कार. राम मंदिरातील अयोध्येतील चोरी हा सगळ्यात चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय. या चोरीमुळे काय घडलंय? या चोरीमुळे अयोध्येतील राम मंदिरावरचा हिंदूंचा विश्वास, श्रद्धा कमी होण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच प्रयत्नाला जाणीवपूर्वक केलं जात आहे. याआधी मला तुम्हाला एक इतिहास सांगायचा आहे. गजनीसारखे अनेक आक्रमक या देशामध्ये आले आणि त्यांनी या देशातल्या मंदिरांना तोडून लुटायला सुरुवात केली. गजनी आणि गजनीच्या नंतर तब्बल 7-8 वेळेला एकट्या सोमनाथ मंदिराला तोडून लुटण्यात आलं होतं. जहाजा भरून सोनं घेऊन गेले अशी चर्चा होती. पण जितक्या वेळेला ते मंदिर तोडलं गेलं, लुटल्या गेलं, तेवढ्याच वेळेला ते पुन्हा समृद्ध झालं. 7 वेळेला तर लुटल्याची कहाणीच सांगितली जाते. म्हणजे पुन्हा पुन्हा ते मंदिर उभं राहत होतं. भारतीय मानसिकता अशी आहे की मंदिरं उभं करायला भारतीय कमी नाहीत, कारण त्यांची मंदिरावरची श्रद्धा आहे. भारतीय हिंदू धर्म तोडायचा असेल ना, तर आता नवे गजनी, नवे औरंगजेब, नवा बाबर आलाय, ज्याला आता मंदिरं तोडायची नाही आहेत, तर या सगळ्या परकीय आक्रांतांना लोकांची मंदिरावरची श्रद्धाच तोडायची आहे. आणि ही श्रद्धा तुटावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. म्हणून राम मंदिरात चोरी झालीच नाही असं मला मांडायचं आहे का? नाही, राम मंदिरात चोरी झाली आहे. राम मंदिरातल्या देणगीच्या रकमेवर डल्ला टाकण्यात आला आहे. हे अगदी स्पष्टपणे झालंय. हिडन सीसीटीव्ही फुटेज, बाकी मंदिराकडून मिळालेली माहिती याच्या आधारावर तर स्पष्टच झालंय आणि तब्बल 8 जणांना अटक झाली आहे. ही 8 जणांची अटक, दोघांचे राजीनामे हा घोटाळा झालाय हे सिद्ध करतात. पण घोटाळा झालाय कसा? चंपतराय जे राम मंदिराचे अध्यक्ष होते, प्रमुख होते, त्यांनी हा घोटाळा केलाय का? अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर आपलं आयुष्य देशाला, संघकार्याला समर्पित करणारे प्रचारक राहिलेले चंपतराय असा काही घोटाळा करू शकतील हे मान्यच नाही आणि ते होणारही नाही. चंपतराय यांनी काही घोटाळा केला असेल किंवा या अपहारामध्ये चंपतराय सहभागी असतील ही सुतराम शक्यताच नाही. पण तरीही चंपतराय, मिश्रा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून रोज एक नवी कहाणी सांगितली जाते. कहाणी सांगणारे चेहरे वेगवेगळे आहेत, पण कहाणी तीच आहे जी कहाणी वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या समोर करून मांडली जाते. या मांडण्याचं कारण काय आहे? कोण आहे ती अदृश्य शक्ती, जी शक्ती हे सगळं घडवून आणते? कोण आलाय नवा बाबर? कोण आलाय नवा गजनी? की अजून कोणी? हे सगळं जरा नीट तपासणं आवश्यक आहे. चंपतराय यांचा दोष नाहीच का? तर आहे. चंपतराय यांचाही दोष आहे. अन्य विश्वस्तांचा दोष नाही का? तो हो आहे. संघ चुकलाय का? संघ चुकत नसतो, संघवाला चुकत असतो. काय चूक झाली आहे? कुठे चूक झाली आहे? आणि नेमकं घडलंय काय? हे सगळं जरा नीट समजावून घ्यावं लागणार आहे. SITच्या अहवालामध्ये 1, 2, 3 वेळेला नव्हे तर तब्बल 70 वेळेला दानपेटीतल्या रकमेची चोरी झाल्याचं म्हटलंय आणि 70च्या 70 वेळेला हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आरोपींची नावं वाचवून दाखवतो आणि मग त्यानंतर या एकेका विषयावर आपण जरा सविस्तर बोलायला जाऊया. आरोपी आहे अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, टीनू उर्फ रमाशंकर यादव, मनीष यादव आणि श्रीवास्तव, त्यासोबत रमाशंकर मिश्रा, एक श्रीवास्तव नावाचा आरोपी पण. या 8 जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरे जे एक मिश्रा विश्वस्त आहेत त्यांनी राजीनामा दिला आणि चंपतराय यांनी राजीनामा दिलेला आहे. आता हे घडलंय कसं? काय खरंच चंपतराय हे यात सहभागी होते का? जरा नीट समजून घेऊ. पद्धत काय आहे? पहिल्यांदा आरोप केला जातो की CCTVचं फुटेज गायब केलं गेलंय. या मूर्खांना कोण सांगणार की आत्ता आधुनिक कॅमेऱ्यांच्या मध्ये काही 30 दिवस, काहींच्या मध्ये 60 दिवस, काहींच्या मध्ये 80 दिवस CCTV फुटेज स्टोअर राहतं. मेमरी भरली म्हणजे त्याचा क्षमता पूर्ण झाली की आपोआप डिलिशनची प्रक्रिया सुरू होते.
म्हणजे समजा 80 दिवसाची क्षमता असेल तर 80 दिवसापूर्वीचं डिलीट होतं आणि 9व्या दिवसाचं त्यात भरलं जातं. पुन्हा 79 असं करत 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 ते डिलीट होत जातं. CCTV फुटेज कोणतंही डिलीट झालेलं नाही. CCTVत मग का आलं नाही, का दिसलं नाही, तर दिसलंय. SITनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यात एक गोष्ट भयंकर समोर आली. काय? ज्या CCTV कॅमेऱ्याच्या क्षेत्रामध्ये मोजणीचं काम चालू आहे किंवा दानपेटीतून रक्कम काढण्याचं काम चालतं, त्या ठिकाणी एक कर्मचारी CCTV कॅमेऱ्याकडे अशा प्रकारे पाठ करून उभा राहतो की कॅमेऱ्यात त्याची फक्त पाठच दिसली पाहिजे. समोरच्या दानपेटीत काय चाललंय हे दिसता कामा नये. त्याच्या पाठीच्या आडून काही रक्कम, काही बंडलं काढून घेतली जायची आणि ती लपवली जायची. बरं, हे सत्य दुसऱ्या एका CCTV हिडन कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसू लागलं आणि तिथे खरी घोळाला सुरुवात झाली. हा एक प्रकार होता. दुसरा एक प्रकार होता, मोठा विचित्र. तो प्रकार कसा होता? 500च्या नोटांची बंडलं करताना, म्हणजे नोटा मोजायच्यात, 500च्या नोटांची बंडलं करायची आहेत. ती बंडलं एक एक बंडल ट्रंकमध्ये टाकायचं आहे, ते बंडल गाडीत टाकायचं आहे, गाडी बँकेत जाणार आहे, बँकेत पैसे भरणार आहे. अशा वेळी एक गडबड केली जायची. 100 नोटांचं एक बंडल असणं अपेक्षित आहे आणि तीच SOP आहे. पण ही मंडळी काही बंडलांच्या मध्ये 500च्या नोटा 100च्या ऐवजी 110, 115 टाकायची. आता तांत्रिकदृष्ट्या बंडल आहे, 500चं आहे, 50,000चं आहे. बंडल गेलं, पण बंडल जायचं 55,000चं, 5,000 अतिरिक्त. आणि अशी अनेक बंडलं जायची. गाडीत बंडलं पडली, पॅक झाली आणि गाडी निघाली की अयोध्या मंदिर ते बँक या काळात किती नोटांची बंडलं जास्त टाकली आहेत याचा अंदाज घेऊन त्या नोटा काढल्या जायच्या आणि त्यावर डल्ला मारला जायचा. हे उघड होत नव्हतं. जवळपास 24 एप्रिल पासून 1 जून पर्यंतचा हा हिशोब चालू होता आणि ज्या दिवशी ऑडिट झालं त्या दिवशी लक्षात येऊ लागलं की बँकेत गेलेली रक्कम आणि दानपेटीतून काढलेली रक्कम यात फरक आहे. आणि मग याच्या चौकशीला सुरुवात झाली. हे उघड राम मंदिराच्या व्यवस्थापनालाच झालं. त्यांनी याबाबतच्या शंका उपस्थित केल्या आणि तिथून हा सगळा घोटाळा समोर यायला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल, मग हे कोण 8 माणसं, यांचा रोल कसा? सांगतो, ते पण जरा नीट सांगतो आणि का झालंय ते पण नीट समजून घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल येतो तो अनुकल्प मिश्रा नावाच्या माणसाचा. हा अनुकल्प मिश्रा आपल्या अयोध्येतील राम मंदिराचा कर्मचारी नाही, हा बँकेने नेमलेल्या आउटसोर्सिंग मधला कर्मचारी आहे. या अनुकल्प मिश्राने आपल्या भावाला सोबत घेतलं, त्याचं नाव लवंकुश मिश्रा, याला सोबत घेतलं, मेवण्याला, माफ करा, आपल्या मेवण्याला सोबत घेतलं आणि तेव्हा या कामाला करू लागला. आता पुढे या दोघांच्यानं हे शक्य नव्हतं म्हणून टिन्नू उर्फ रमाशंकर यादव याला यामध्ये सहभागी करून घेण्यात आलं. हा रमाशंकर यादव कोण आहे? आता इथे खरी शंकेची सुई जाते ती चंपत राय यांच्याकडे. कारण हा रमाशंकर यादव उर्फ टिन्नू हा चंपत राय यांचा वाहनचालक होता आणि तो त्यांच्या विश्वासातला पण होता. आता इथे या नावावर तुम्ही जरा पॉज लावून ठेवा. रमाशंकर उर्फ टिन्नू यादव या माणसावरती मला बोलायचं आहे आणि तिथे कुठे गडबड होते ते सांगायचं आहे, व्यवस्था कशी चुकते ते सांगायचं आहे. हा ड्रायव्हर यानं आपला अजून एक माणूस सोबत आणला आणि तो माणूस म्हणजे त्याचा चुलत भाऊ मनीष यादव. मनीष यादव, टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा या चौघांनी हा सगळा प्लॅन रचला आणि अन्य चौघांना आपल्या सोबत घेतलं. ते म्हणजे अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, रमाशंकर मिश्रा आणि श्रीवास्तव यांना सोबत घेतलं आणि या मी सांगितलेल्या पहिल्या पद्धतीप्रमाणे रक्कम काढायला सुरुवात केली. हां, आता
काही जण म्हणतात सोनं काढलं, दागिने काढले, सगळं पावतीने दिलेलं सोनं सुरक्षित असल्याचं राम मंदिराच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. आता मी जी तुम्हाला इथं पॉज लावून ठेवा म्हणलं होतं, हा रमाशंकर यादव कोण? आता खरी गडबड होते. मुळात संघ व्यवस्थेमध्ये अन्यान्य माणसांना संधी देणे हा जो नवा प्रकार आलाय ना, की याला संधी द्या, त्याला संधी द्या, त्याला संधी द्या, त्याला नेमलं पाहिजे, याला घेतलं पाहिजे, विविध आणि अन्यान्य या शब्दांनी इथे खरा घात झालाय. चंपतराय यांच्या सोबत कोणीतरी यादवच असला पाहिजे या अट्टहासापोटी हा टिन्नू यादव दिला गेला. आणि टिन्नू यादव विश्वासू कसा झाला? आता चंपतराय अध्यक्ष आहेत, रोज कोणीतरी VIP वेगवेगळ्या राज्यातला आमदार, मंत्री, खासदार चंपतराय यांना कॉल करतो, दर्शनाची व्यवस्था करण्यासाठीची विनंती करतो. आणि तेव्हा हा यादव बरोबर त्या माणसाला बोलायचा, भेटायचा, त्याला सांगितलं जायचं तू व्यवस्था कर, तोच यायचा, तोच सगळी व्यवस्था बघायचा, दानाची रक्कमही तोच स्वीकारायचा आणि यात गडबड करायचा. आता दोषी चंपतराय की दोषी हा यादव, की या यादवला चंपतरायांच्या सोबत देणारी व्यवस्था दोषी, याचा विचार केला पाहिजे. याचा विचार नक्कीच केला पाहिजे. कारण अपात्र माणसांच्या हाती योग्य चांगलं काम देणं हा जर धोका होण्याचा विषय असेल तर परिवाराला आजही त्याबाबत विचार करणं आवश्यक आहे. आणि मंडळी, अखिलेश यादव, संजय राऊत, संजय सिंग, उद्धव ठाकरे किंवा अन्य मंडळी एकच स्क्रिप्ट का बोलून दाखवतायत? त्यांना आमच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करायचा आहे, आमच्या श्रद्धेवर आघात करायचा आहे. असाच प्रकार 2021 साली केला होता, असाच प्रकार, आणि तोंडावर पडले होते. काय होता तो प्रकार? अयोध्येमध्ये जमिनीचा घोटाळा झाला. 2 कोटी रुपयांची जमीन 18 कोटी रुपयांना विकत घेतली असा आरोप करून मोकळे झाले. सत्य बाहेर काय आलं? सत्य बाहेर हे आलं की 2010 सालीच या जमिनीचा सौदा व्यवहार झाला होता. 2 कोटी रुपये किंमत ठरली होती. ट्रस्टनी 2 कोटी रुपये देऊन काही ॲडव्हान्स पण दिला होता. इसार पावती पण झालेली होती. त्यानंतर 2019 साली कोर्टाचा निर्णय आला. राम मंदिर बांधण्याला कोर्टाने अधिकृतरित्या आदेशित केलं. 2010 साली घेण्याचा विचार केलेला आणि इसार दिलेल्या जमिनीचे भाव गगनाला भिडले. अयोध्येतील प्रॉपर्टीच्या भावामध्ये 10 पटीचा फरक पडला. मूळ मालकानं सांगितलं आता 2 कोटीला नाही. मग ती जमीन 18 कोटीला ट्रस्टला विकत घ्यावी लागली, कारण रेडी रेकनरचे दर पण वाढलेले होते. 2010 ते 2017-18 या 8 वर्षाच्या काळात, 10 वर्षाच्या काळात झालेले बदल कसं बरं टाळता येतील? पुढे पुरावे देता आले नाहीत, आरोप करणारे तोंडावर पडले. आता या 8 भामट्यांनी केलेल्या चोरीला राम मंदिर ट्रस्टचा अपहार म्हणून मानलं जातं आहे. आणि भक्तांच्या पैशावर ट्रस्टनेच किंवा ट्रस्टच्या प्रमुखानेच डल्ला मारला अशी भाषा वापरली जाते आहे. ती भयंकर आहे, तिच्यावर आक्षेप आहे. SIT स्थापन करण्याची विनंती ट्रस्टनं केली. या SITकडे CCTVचे फुटेज ट्रस्टनं दिले. 8 जणांना अटक करण्याची कारवाई ट्रस्टच्या सूचनेवरून झाली, SITच्या सूचनेवरून झाली. मग ट्रस्ट सगळेच विषय खुलासेवार सांगणार असेल तर ट्रस्टची प्रमुख माणसं यात सहभाग कशी असतील? बाकी काही असो, काही लाख रुपयांचा अपहार हा आमच्या श्रद्धेला तोडण्यासाठी पुरेसा ठरणार नाही आहे. त्यामुळं आमचा विश्वास रामावर आहे, हिंदुत्वावर आहे, अयोध्येवर आहे. तो असाच कायम राहील
आणि आम्ही आमच्या श्रद्धेला तडा जाऊ देणार नाही, हाच संकल्प भारतातील हिंदूंनी करायला हवा. नमस्कार.